नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, स्वागत आहे आपले भूमी क्रिएशन चॅनलवर। आजचा व्हिडिओ संपूर्ण नक्की ऐका, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी जी कहाणी सांगणार आहे ती आजच्या वास्तवाला तंतोतंत जुळणारी आहे। चला तर आपण कहाणीला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, तसंच बेल आयकन प्रेस करून हाईप करायला विसरू नका। घटस्फोट पण घेईन आणि 80 लाख सुद्धा घेईन। 80 लाख? हे काय बोलत आहेस रवीना तू? कुठून आणू इतके पैसे? पैसे कुठून येतील हा तुझा प्रश्न आहे। तुझे घर विक, नाहीतर तुझं शरीर विक, मला फरक पडत नाही। तेवढ्यात रवीनाचे सासरे म्हणाले, घरदार सगळी संपत्ती विकली तरी इतके पैसे जमणार नाही, तर मग जेल जाण्यासाठी तयार व्हा। हुंडा प्रथा, घरेलू हिंसा अशा केसमध्ये तुला फसवेल की तुझे संपूर्ण खानदान कोर्ट कचेरीचे फेरे मारता मारताच मरून जाईल। तुझ्याजवळ फक्त 7 दिवस आहेत, असं म्हणत रवीना सुटकेस घेऊन घराबाहेर निघून गेली। 7 दिवस? हो, फक्त 7 दिवस होते ह्या परिवाराजवळ। हे कोणी गुन्हेगार नव्हते। रघुनाथराव रिटायर्ड प्रिन्सिपल होते, ज्यांचं पूर्ण जीवन नियमांचे पालन करत इमानदारीत व्यतीत झाले होते। आणि रवीनाचा पती राहुल हा एक हुशार आणि लायकात धरावणारा पण साधा सरळ व्यक्ती होता, जो एका IT कंपनीत काम करत होता। जीवनभराच्या कमाईतून त्यांनी शहरातील एका शांत जागेवर आपलं घर बनवलं होतं। त्याच उंबरठ्यावर त्यांच्या इज्जतीचा सौदा केला जात होता। आश्चर्याची गोष्ट ही होती की त्यांना उद्ध्वस्त करणारी व्यक्ती कुणी बाहेरची नव्हती, तर ही तीच मुलगी होती जिला 10 महिन्यांपूर्वी मोठ्या आशेने ढोल ताशांच्या गजरात लक्ष्मीचे स्वरूप म्हणून घरात आणले होते। रवीना शिकलेली, आधुनिक विचारांची मुलगी होती, दिसायला अतिशय सुंदर, बोलण्यात इतका गोडवा की पहिल्याच भेटीत तिने रघुनाथराव आणि सुमित्राताईंचे मन जिंकले होते। राहुलला सुद्धा ती समजूतदार वाटली। धूमधडाक्यात लग्न झालं। सुरुवातीचे काही दिवस खूप आनंदात गेले। घरात नवीन सुनेच्या येण्याने घरात वेगळीच चमक आली होती। तोपर्यंत कुणाला अंदाजही नव्हता की या घरातील शांतता फक्त काही दिवसांसाठीच आहे। लग्नाला अजून 1 महिनेच झाले होते की रवीनाच्या वागण्यात वेगळाच बदल जाणवू लागला। ज्या घराला रघुनाथरावांनी आपल्या रक्ताचे पाणी करून बनवले होते, ते घर तिला आता लहान आणि जुनं वाटू लागलं होतं। ती सतत राहुलला तक्रार करायची, तुझ्या घरात प्रायव्हसी नावाची काही वस्तूच नाही। आपण किती दिवस ह्या जुन्या विचारसरणीच्या लोकांसोबत राहायचे? माझा जीव गुदमरतो इथे। मला वेगळा फ्लॅट हवा आहे। राहुल चिंतित झाला। तिला समजावत तो म्हणाला, हे काय म्हणत आहेस रवीना तू? पप्पा निवृत्त झाले आहेत, आईचे गुडघे दुखतात, मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, मी त्यांना एकटे सोडून वेगळा कसा राहू शकतो? पण रवीनाला काहीच फरक पडत नव्हता। ती म्हणाली, मी इथे तुझ्या आईची मोलकरीण बनून आलेली नाही, मला मनसोक्त जगायला आवडतं, तिने स्पष्ट शब्दात सांगितलं। हळूहळू घरातले वातावरण बिघडू लागले। रवीना घरातील एकही काम करत नव्हती। सकाळी उशिरा उठणं, रोज बाहेरून जेवण मागवणं आणि वारंवार सासूचा अपमान करणं तिची दिनचर्याच झाली होती। सुमित्राताई आता आपल्याच घरात परक्यासारख्या राहू लागल्या होत्या। त्या मुलाला काहीच म्हणत नव्हत्या। आई अशीच असते, ती रक्ताचा घोट पिऊन घेते पण आपल्या मुलाला कधीच दुःखात बघू शकत नाही। पण राहुल आईच्या त्या शांततेच्या वेदना अनुभवत होता। रवीनाच्या माहेरचे सुद्धा आता जास्त ढवळाढवळ करू लागले होते। रवीना प्रत्येक गोष्टीत भांडण करायची, मग तिच्या आईचा फोन यायचा, राहुल माझी मुलगी तुमच्या घराची मोलकरीण नाही, जी तुझ्या आईबापाची सेवा करेल, तू वेगळा फ्लॅट घे, नाहीतर आम्ही आमच्या मुलीला परत घेऊन जाऊ। राहुल दुविधेत फसला होता। एकीकडे पत्नी होती तर दुसरीकडे आईबाबा। त्याला समजत नव्हते की या संकटातून कसे बाहेर पडावे। लग्नाला 10 महिने होत आले होते, आता घरात रोज क्लेश व्हायचा। रवीनाने एक चालाक आणि धूर्त खेळ खेळला होता। ती जेव्हा राहुल सोबत बोलायची तेव्हा त्याला भडकवणाऱ्या शब्दांचा वापर करायची। ती मुद्दाम राहुलच्या आईवडिलांना शिव्या द्यायची, जेणेकरून राहुलला राग येईल आणि तो उलट काहीतरी बोलेल। राहुलला तेव्हा या गोष्टींचा अंदाज नव्हता की रवीना तेव्हा मोबाईलचे रेकॉर्डर चालू करून हे सगळं भांडण रेकॉर्ड करत होती। एके दिवशी रघुनाथराव पूजा करत होते। रवीनाने मुद्दाम टीव्हीचा आवाज वाढवला। जेव्हा सुमित्राताईंनी टीव्हीचा आवाज कमी करायला सांगितला तेव्हा तिने त्यांना धक्का दिला। हे बघून राहुलला धीर सुटला। त्याने रवीनाला ओरडत म्हटलं,
तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईला धक्का देण्याची? तू या घरात नीट राहू शकत नाही का? नसेल तुला राहता येत तर इथून निघून जाऊ शकतेस. बस. रवीना ह्याच वेळेची तर वाट बघत होती. तिने त्याच रात्री आपल्या वडिलांना बोलावून घेतले. अर्ध्या रात्री शेजारच्यांच्या समोर असा तमाशा उभा केला ज्यामुळे रघुनाथरावांच्या उरल्या सुरल्या इज्जतीचे तुकडे तुकडे झाले. रवीना दारावर उभी राहून ओरडून ओरडून शेजाऱ्यांना ऐकवत होती की तिला हुंड्यासाठी छळलं जात आहे, तिला उपाशी ठेवले जात आहे आणि आज तिला मारहाणसुद्धा करण्यात आली आहे. राहुल, रघुनाथराव आणि सुमित्राताई थक्क झाल्या. हात उचलणं तर दूरच, कोणी तिच्यासोबत उंच आवाजात बोलतसुद्धा नव्हतं. रवीना कपडे आणि दागिने घेऊन माहेरी निघून गेली. घरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. रघुनाथराव आपल्या खुर्चीवर पुतळ्यासारखे बसले होते. इतक्या वर्षाचा सांभाळून ठेवलेला त्यांचा सन्मान काचेसारखा चूर चूर झाला होता. पण नियतीचा क्रूरपणा अजून संपला नव्हता. तिसऱ्या दिवशी रवीना आपल्या वडिलांसोबत सकाळी सकाळी त्यांच्या घरी पोहोचली. ती आपले उरलेले सामान आणि कपडे घ्यायला आली होती. रघुनाथरावांच्या मनाला एक उम्मीद जागली. सगळा स्वाभिमान बाजूला ठेवून त्यांनी हात जोडून रवीनाच्या वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, जे झालं ते झालं, घरातली गोष्ट घरातच समजून घेऊ. मुलांच्या जीवनाचा प्रश्न आहे. ते म्हणाले, अजिबात नाही. माझी मुलगी आता या घरात राहणार नाही. तुम्ही लोक तिच्या लायकच नाही. राहुलने थकलेल्या स्वरात सांगितले, ठीक आहे. जर ती खुश नाही तर आम्ही आपसात समजून घेऊन वेगळे होऊ. मी तिला घटस्फोट द्यायला तयार आहे. रवीना म्हणाली, घटस्फोट तर घेईनच राहुल, एवढ्या सहज नाही. तुला भरपाई तर द्यावी लागेल. राहुल म्हणाला, कसली भरपाई? मला नकद 80 लाख रुपये पाहिजे. 80 लाख रुपये द्या आणि म्युच्युअल डिवोर्सवर सही करा, नाहीतर हुंडा आणि घरेलू हिंसांवर अशा केस करेल की मरेपर्यंत जेलमध्ये राहावं लागेल. 7 दिवसांचा वेळ आहे. असं म्हणत सुटकेस उचलून रवीना आपल्या वडिलांसोबत निघून गेली. रघुनाथराव विनवण्या करत राहिले पण काही उपयोग झाला नाही. राहुल म्हणाला, बाबा मी कुठून आणू एवढे पैसे? राहुल हुंदके देत रडत होता. रघुनाथरावांनी थरथरते हात मुलाच्या खांद्यावर ठेवत म्हटलं, बाळा मी फक्त जन्मभर इमानदारीचेच खाल्ले आहे. आपण ना कोणाला घाबरायचं ना कुणापुढे वाकायचं. जे होईल ते बघितलं जाईल. रघुनाथरावांनी सांगून तर दिलं, जे होईल ते बघितलं जाईल. पण खरं होतं की ह्या देशात साध्या सरळ लोकांसाठी न्याय आणि पोलीस व्यवस्थेसोबत लढणे मृत्यूशी लढण्यापेक्षा सुद्धा जास्त भयंकर असतं. 7व्या दिवशी सकाळी सूर्य अजून उगवलाच होता. राहुलच्या घरासमोर एक पोलीस जीप येऊन थांबली. जीपमधून एक सब इन्स्पेक्टर आणि 2 शिपाई उतरले. रघुनाथ कोण आहे? सब इन्स्पेक्टरने दरवाजा ठोठावत विचारलं. रघुनाथराव बाहेर आले. मी आहे रघुनाथ. काय झालं? तुमच्या सुनेने पोलीस स्टेशनला केस नोंदवली आहे. हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि तुमच्यासोबत असभ्य वर्तनाची केस आहे. चला पोलीस स्टेशनला, तिथेच बोलू. असभ्य वर्तन? रघुनाथरावांचं हृदय जणू धडकायलाच बंद झालं. एक 65 वर्षाचा वृद्ध ज्याने आपल्या सुनेला नेहमी मुलीप्रमाणे समजले, त्याच्याच विरोधात सुनेने छेडछाड करण्याचा आरोप लावला. ही फक्त खोटी केस नाही, एक चारित्र्याची हत्या होती. सुमित्राताई किंचाळल्या. राहुलने पोलिसांना विनंती केली, सर हे सगळं खोटं आहे हो. त्यांनी आमच्याजवळ 80 लाख रुपये मागितले. पैसे दिले नाही म्हणून ही खोटी कहाणी रचली आहे. माझे वडील हार्ट पेशंट आहेत. कमीत कमी त्यांना तर सोडा. गप्प बस, शिपाईने राहुलला धक्का देत म्हटलं. पोलीस स्टेशनमध्ये सगळं समजेल, कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. गाडीत बसा. शेजारी आपापल्या घरातून हा सगळा तमाशा बघत होते. रघुनाथराव त्या गल्लीतील सगळ्यात सन्मानित व्यक्ती होते. आज त्यांना सगळ्यांसमोर पोलीसच्या गाडीत बसवून घेऊन जाण्यात येत होतं. रवीनाचा परिवार पोलीस स्टेशनमध्ये आधीच हजर होता आणि इन्स्पेक्टरसोबत चहा पित होता. रघुनाथरावांना जमिनीवर बसायला सांगितलं गेलं. ते घामाने भिजलेले जोरजोरात श्वास घेत होते. राहुल आपल्या वडिलांना अशा अवस्थेत बघून आतून तुटला होता. त्याने इन्स्पेक्टरसमोर हात जोडले. इन्स्पेक्टर साहेब. इन्स्पेक्टर रोप झाडत म्हणाला, बघ मुलीचे अश्रू बघून कोर्ट सरळ कारावासात टाकतो. तुझी नोकरी तर गेलीच समज. मग हळू आवाजात म्हणाला,
जे ती मागत आहे ते देऊन केस संपव. कशाला तुझी आणि तुझ्या वृद्ध आईवडिलांचे जीवन उद्ध्वस्त करत आहेस? मी मध्ये पडून 50 लाखात सेटलमेंट करून देतो. राहुलला समजून गेलं की पोलीससुद्धा त्याच वसुली संघटनेचा एक भाग आहेत. माझ्याजवळ इतके पैसे नाहीत. आणि का देऊ मी पैसे? मी निर्दोष आहे आणि माझे बाबासुद्धा निर्दोष आहेत. रवीनाचे वडील तळमळून उठले. या बाप आणि मुलाला कारागृहात टाकण्यासाठी इन्स्पेक्टरला इशारा केला. इन्स्पेक्टरने रवीनाच्या वडिलांना कोपऱ्यात नेऊन हळूच म्हटलं, म्हाताऱ्याची अवस्था ठीक नाही. जेलमध्ये काही झालं तर घेण्याचं देणं होईल. मुलाला कस्टडीत घेऊ. रवीनाच्या वडिलांनी मान हलवली आणि कोणत्याही तपासणीशिवाय राहुलला अटक करण्यात आली. पुढचे 3 दिवस राहुल अपराध्यांसोबत राहिला. 3 दिवसानंतर पुढे रघुनाथराव आपली एक एफडी तोडून राहुलची जमानत करून घेतात. राहुल घरी पोचला तर घरात मृत्यू समान शांतता होती. आईचे डोळे सुजले होते. वडील निर्जीवासारखे पलंगावर पडले होते. त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अजून गडद झाल्या होत्या. गल्लीतील लोक कुजबुज करत होते. सगळ्यांना हेच वाटत होतं की आगीशिवाय धूर निघत नाही. काहीतरी केलंच असेल. राहुल हुंदके देत रडू लागला. त्याने आपल्या बाबांचे पाय धरले. बाबा, मला माफ करा. मी कुठूनही कर्ज घेईन, स्वतःला विकून टाकीन, पण या लोकांना पैसे देईन. ही केस संपवतो. मी तुम्हाला असं तळमळत मरताना नाही बघू शकत बाबा. रघुनाथरावांनी आपल्या कमजोर हातांनी राहुलचे डोके वर केले. नाही बाळा, आपण पैसे देऊन आपल्या निर्दोष असण्याचा सौदा नाही करणार. कोर्टात सत्य सिद्ध व्हायला वेळ लागेल, पण सत्य मरत नाही. आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढू. राहुलला जमानत तर मिळाली होती, पण केस दाखल होण्याचा सगळ्यात जास्त परिणाम त्याच्या कामधंद्यावर झाला. दुसऱ्याच दिवशी राहुलला HR कॅबिनमध्ये बोलवण्यात आलं. बघ राहुल, जरी तुझे बॅक रेकॉर्ड आमच्या कंपनीत खूप चांगले आहेत, पण तुमच्यावर जे आरोप लागले आहेत ते फार गंभीर आहेत. म्हणून जोवर तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाही, आम्ही तुम्हाला कामावर ठेवू शकत नाही. तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. राहुलने खूप विनवण्या केल्या. सर, ही केस खोटी आहे. सर, जर माझी नोकरी गेली तर मी केस कशी लढणार? एवढ्या विनवण्या केल्यावरही ते ऐकले नाही. त्याला कंपनीतून बाहेर काढण्यात आले, ज्यासाठी त्याने आपल्या जीवनातील महत्त्वाचे दिवस दिले होते. एकीकडे नोकरी गेली आणि दुसरीकडे रवीनाने फॅमिली कोर्टमध्ये मेंटेनन्सची केस टाकली होती. जेव्हा राहुल आणि त्याचे आईवडील कोर्टात पोहोचले तेव्हा रवीना आपल्या परिवारासोबत आधीच तिथे उपस्थित होती. बिचाऱ्यासारखी असण्याचे नाटक करत होती. रवीनाचा वकील जजसमोर म्हणाला, युअर ऑनर, या परिवाराने माझ्या क्लायंटसोबत जनावरांपेक्षा जास्त भयानक वागणूक दिली आहे. यांना कितीतरी दिवसांपर्यंत उपाशी ठेवण्यात आले आहे. हुंड्यासाठी मारहाण करण्यात आली आहे. एवढेच नाही तर तिच्या सासरच्यांनी तिच्यासोबत छेडछाडसुद्धा केली आहे. ही मुलगी आज भयंकर तणावात आहे. मुलगा लाखो रुपये कमवतो, म्हणून तिच्या गुजारासाठी आणि इलाजासाठी महिन्याला 50,000 रुपये गुजारा भत्ता द्यायला हवा. राहुलचा वकील म्हणाला, नाही युअर ऑनर, हे सगळं खोटं आहे. मुलाची नोकरी गेली आहे. तो आता बेरोजगार आहे. ही मुलगी स्वतः शिक्षित आहे. पण ज्या जज साहेबांवर दिवसातून 100 केस ऐकण्याचा दबाव असेल, त्यांच्याजवळ अशा वेळी सत्य खंगाळत बसायला वेळ कुठे असतो? त्यांनी फाईल्सवर एक नजर टाकली आणि सरळ सांगितले, मुलगा पूर्णपणे स्वस्थ आहे. कमवत नाही तर हा त्याचा प्रश्न आहे. जजने महिन्याला 30,000चा निर्वाह भत्ता देण्यास सांगितलं. राहुलला दोन्ही बाजूंनी मरण होते. एकीकडे खोटे केस लढण्यासाठी वकिलांची मोठी फी आणि दुसरीकडे त्या बाईला दर महिन्याला 30,000 रुपये देण्याचा आदेश, जिने त्याच्या परिवाराच्या इज्जतीला सगळ्यांसमोर नीलाम केलं होतं. महिने निघून गेले. तारखेवर तारीख सुरू झाली. प्रत्येक तारखेला राहुल आणि रघुनाथरावांना कोर्टात जावे लागायचे. कितीतरी वेळा जज सुट्टीवर असायचे तर कधी रवीनाचा वकील काहीतरी कारण सांगून तारीख पुढे ढकलवत असे. त्यांना न्याय मिळवायचा नव्हता. त्यांना फक्त राहुलला आर्थिक आणि मानसिकरीत्या इतकं तोडून टाकायचं होतं की तो कंटाळून 80 लाख रुपये द्यायला तयार होईल. ही प्रक्रिया राहुलसाठी मोठी शिक्षा बनली होती. त्याला समजत होतं की त्याचा वकील फक्त पैसे उकळवत होता. ह्या चक्रव्यूहातून काढण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता. या केसमुळे त्याचा खिसा आणि हिंमत दोन्हीही रिकामे झाले होते.
तेव्हाच राहुलची ओळख एका प्रिया नावाच्या लेडी वकिलाशी झाली. तिला वकिली करायचा जास्त अनुभव नव्हता, पण अनुभवी वकिलांपेक्षा जास्त ती समजदार होती. जेव्हा मोठे वकील लाखो रुपये घेत होते, तेव्हा प्रियाने नाममात्र मोजकेच पैसे घेतले आणि राहुलची केस आपल्या हातात घेतली. तिने FIR वाचले आणि म्हणाले, मिस्टर राहुल, रडून केस जिंकता येत नाही. जर रवीना खोटे बोलत आहे तर कुठे ना कुठे तिच्या खोटेपणाचे सबूत नक्कीच मिळतील. आपल्याला ह्या FIRमध्ये लिहिलेल्या त्या तारखांवर नजर टाकावी लागेल, ज्या तारखेला रवीना काय करत होती. मी उद्या दुपारी तुमच्या घरी येते, मग सविस्तर यावर बोलू. राहुलला प्रियाच्या बोलण्याने थोडे धैर्य मिळाले, पण त्या रात्री राहुल आपल्या क्रेडिट कार्डचे बिल बघत होता. त्याची नजर ऑक्टोबर महिन्याच्या स्टेटमेंटवर पडली. त्याचे डोळे विस्फारले. 15, 16, 17 ऑक्टोबरच्या स्टेटमेंटमध्ये त्या तिन्ही दिवशी रवीनाच्या झोमॅटो आणि स्विगी अकाउंटमधून बाहेरच्या महागड्या रेस्टॉरंटचे पिझ्झा आणि बिल कापले गेले होते, कारण रवीनाचा झोमॅटो आणि स्विगी अकाउंट राहुलच्या क्रेडिट कार्डशी जोडलेले होते. राहुलने लगेचच FIRची कॉपी उचलली. रवीनाने लिहिले होते, 15 ते 17 ऑक्टोबरपर्यंत खोलीत बंद करून मला उपाशी ठेवण्यात आले होते. राहुलचे हात थरथरायला लागले. जी स्त्री 3 दिवसापासून उपाशी तापाशी खोलीत बंद होती, ती एका मागून एक फूड कसे ऑर्डर करत होती. राहुलच्या डोळ्यात चमक आली. या पहिल्या पुराव्याने राहुलच्या आतल्या उपाशी वाघाला जिवंत केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी रघुनाथरावांच्या छातीत दुखायला लागले. राहुल घाईत औषधांचा डब्बा उघडत होता, तेव्हा त्या डब्याच्या खालून एक फाईल खाली पडली. राहुलने फाईल उघडली आणि त्याच्यासमोर जो कागद होता तो पाहताच त्याच्या अंगावर काटा आला. ही 12 नोव्हेंबरची मेडिकल रिपोर्ट होती. ही तीच तारीख होती जेव्हा रवीनाने आरोप लावला होता की सासऱ्यांनी घरी एकटे बघून तिच्यासोबत असभ्य वर्तन केले होते. पण राहुलच्या हातात जी ECG रिपोर्ट होता त्यावर शहरातील सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलचा स्टॅम्प आणि 12 नोव्हेंबर दुपारी 2:15 वेळ होती, ज्यावेळी रवीना आपल्या सासऱ्यांवर क्रूरतेचा आरोप लावत होती. त्यावेळी तो म्हातारा बाप हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घेत होता. राहुल तिथेच जमिनीवर बसला आणि त्या कागदाला छातीशी लावून फुटफुटून रडू लागला. हा सबूत त्याच्या वडिलांच्या चारित्र्यावर लागलेला दाग पुसण्यासाठी पुरेसा होता. राहुलने लगेच वकील प्रियाला फोन लावला. थोड्याच वेळात प्रिया राहुलच्या घरी पोहोचली. राहुलने दोन्ही पुरावे तिला दाखवताच ती हसत म्हणाली, ये हुई ना बात, आता बघ ते कसे आपल्या कचाट्यात सापडतात. प्रियाने एक मोठी फाईल टेबलावर आपटली आणि आत्मविश्वासाने म्हणाली, हे बघा, मी सुद्धा कोर्टाच्या परवानगीने रवीनाच्या फोन डिटेल्स काढल्या आहेत. रवीनाचा तिसरा आरोप होता ना की लग्नानंतर तिचा फोन हिसकावून घेण्यात आला होता. या फाईल बघा. या 8 महिन्यात तिच्या आईसोबत 4 ते 5 तास बोलणे केले आहे तिने दररोज. हे आपल्यासाठी पुरावे नाही तर ब्रह्मास्त्र सिद्ध होणार आहे. प्रियाने आपली फाईल बंद केली आणि हसत म्हणाली, राहुल, आपण यांच्यावर असा पलटवार करू की त्यांच्या 7 पिढ्या लक्षात ठेवतील. तुम्ही फक्त अशाच हिमतीने उभे राहा. त्यांचा विजय स्पष्ट दिसत होता. कोर्टाची पुढची तारीख होती आणि कोर्टाबाहेर खचाखच गर्दी. तासनतास उभे राहिल्यानंतर राहुल आणि रघुनाथरावांचा नंबर आला. प्रियाने अजून पुराव्याची फाईल दिलीही नव्हती. त्याआधीच रवीनाच्या वकीलने मुद्दाम अपमानास्पद प्रश्न विचारायला सुरुवात केली. रघुनाथराव, तुमचे वय 65 वर्ष आहे, पण तुमची नीती अजून तरुण आहे. आपल्या सुनेवर वाईट नजर होती तुमची. रघुनाथरावांचे ओठ थरथरू लागले. बोला रघुनाथराव, तुमच्या सुनेला एकटे पाहून तुम्ही. ॲडव्होकेट प्रिया टेबलावर जोरात हात मारत मध्येच म्हणाली, युअर ऑनर, हा प्रश्न बुनियाद नाही. जर वकील साहेबांजवळ पुरावा असेल तर तो दाखवावा, नाहीतर विनाकारण बयानबाजी बंद करा. जज साहेब म्हणाले, बचाव पक्षाचे वकील बरोबर बोलत आहेत. तुम्ही तुमच्या शब्दांच्या मर्यादेत राहावे. जशी प्रियाने त्या वकिलाचे तोंड बंद केले होते, पण विपक्ष वकिलाचा हेतू पूर्ण झाला होता. रघुनाथराव अचानक थरथरायला लागले. छातीवर हात ठेवत जमिनीवर कोसळले. बाबा बाबा करत राहुल त्यांच्या जवळ पोचला. रघुनाथरावांना श्वास घेता येत नव्हता.
कोर्टाची कार्यवाही तिथेच थांबवण्यात आली. राहुल त्यांना लगेचच शेजारच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. त्यांना सीव्हर हार्ट अटॅक आला आहे. त्यांना लगेचच ICUमध्ये दाखल करावे लागेल. राहुल तिथेच डोके धरून बसला होता. त्याच्याजवळ आता उपचारासाठी सुद्धा पैसे उरले नव्हते. प्रिया तिथे त्याच्यासोबतच उभी होती. तेव्हाच राहुलचा फोन वाजला. रवीनाचा फोन होता. प्रियाने लगेच फोन स्पीकरवर ठेवायला सांगितला आणि रेकॉर्डिंग ऑन केली. रवीना धारदार आवाजात म्हटली, ऐकलं आहे की म्हातारा मरणार आहे. बघ राहुल, अजूनही वेळ गेलेली नाही. मी 80 लाख रुपये मागत होते. ते नसतील तर 50 लाख देऊन दे आणि केस रफादफा कर. कमीत कमी तुझा बाप निवांत मरू शकेल, नाहीतर त्याची अर्थीसुद्धा हातकडीतच उठेल. राहुलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो काही बोलू शकत नव्हता आणि फोन कट झाला. राहुल रडत म्हणाला, मी हारलो आई. मी आता नाही लढू शकत. मी कुठूनही 50 लाख रुपये आणेन, घर विकेन, पण बाबांना असे क्षण मरताना मी नाही बघू शकत. हे ऐकून सुमित्राताई म्हणाल्या, तू कोणाचा मुलगा आहेस? जो माणूस आत मृत्यूशी झुंज देत आहे त्याने जीवनभर इमानदारी कमावली आहे. जर तुझ्या बाबांना ह्या जगातून जायचेच आहे तर एक निष्पाप मनुष्य म्हणून जातील, कुणा अपराध्यासारखे नाही. त्या धोकेबाज लोकांसमोर गुडघे टेकायचा विचारसुद्धा करू नको बाळा. तेव्हा शेजारी उभी असलेली प्रिया समोर आली. ती म्हणाली, आंटी बरोबर म्हणत आहेत आणि राहुल, तुझ्या मूर्ख पत्नीने कॉल करून आपल्याला मोठा पुरावाच दिला आहे. राहुल आश्चर्याने म्हणाला, म्हणजे तुझ्या फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग ऑन आहे. प्रियाने राहुलच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसून म्हणाली, राहुल, तू आता एकटा नाही आहेस. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. खेळ तर आता पालटणार आहे, जेव्हा शिकारी शिकार होतो. राहुल प्रियाकडे नम्रतेने पाहत होता. मागच्या 1 वर्षात त्याने वकिलांना फक्त पैसे उकळवताना आणि तारखा देताना पाहिले होते. ह्या मुलीच्या डोळ्यात कोणतेच लालच नव्हते, पण दया आणि आपुलकी स्पष्ट दिसत होती. त्यामुळे राहुलला अधिक उत्साहित वाटू लागले. काही दिवसांनी रघुनाथरावांना हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली. त्यांचे शरीर कमजोर होते, पण आत्मा लोखंडासारखा मजबूत होता. पुढची तारीख निश्चित झाली होती. त्या दिवशी सकाळी राहुल वडिलांना आधार देत घराबाहेर नेत होता. तेव्हा प्रिया स्कूटीने त्यांच्या दारात पोचली. ती म्हणाली, काका, तुम्हाला कोर्टात घाबरण्याची अजिबात गरज नाही. आज तुम्ही अपराधी म्हणून नाही, तर तुम्ही तुमचा तोच हरवलेला सन्मान घेऊन परत याल. रघुनाथरावांनी थरथरते हात तिच्या डोक्यावर ठेवले. राहुल हे सगळं बघतच राहिला. आज कोर्टात रवीना पूर्ण तयारीने आली होती. तिचा तोच बिचारा चेहरा आणि डोळ्यात नकली अश्रूंची कमालीची ॲक्टिंग. तिचे वडील मागच्या बेंचवर मोठ्या गर्वाने पायावर पाय ठेवून बसले होते, जसं ते 80 लाखांची लॉटरी जिंकले असावेत. रवीना कटघऱ्यात आली. तिनं रडून रडून तीच जुनी कहाणी सांगायला सुरुवात केली. कसे तिला उपाशी ठेवण्यात आले होते, कसे सासऱ्यांनी असभ्य वर्तन केलं, कसं तिला माहेरच्यांशी बोलण्यात बंदी घालण्यात आली. रवीनाच्या वकिलाचे बोलणे झाल्यानंतर प्रिया उठली, पण या नवीन मुलीला बघून रवीनाच्या अनुभवी आणि धूर्त वकिलाने व्यंगात्मक हास्य दिले. पण त्यांना अंदाज नव्हता की ही मुलगी सगळ्या सिस्टमला आरसा दाखवणार होती. प्रिया आत्मविश्वासाने म्हणाली, युअर ऑनर, मी साक्षीदाराला काही प्रश्न विचारू इच्छिते. जज साहेबांनी परवानगी दिली. प्रिया रवीनाच्या डोळ्यात बघून म्हणाली, सौ रवीना, तुम्ही तुमच्या FIRमध्ये आणि आत्ता कोर्टात शपथ घेऊन सांगितले आहे की 15 ते 17 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या सासऱ्यांनी 15 ते 17 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या सासरच्यांनी एका खोलीत तुम्हाला बंद करून ठेवले होते आणि 3 दिवस अन्नाचा एक कणही दिला नव्हता. हे खरे आहे का? हो, हे खरे आहे, रवीना रडत म्हणाली. मी भुकेने तरफडत होते. त्यावेळी प्रियाने एक फाईल उचलून जज साहेबांपुढे ठेवली. जज साहेबांनी फाईल लक्षपूर्वक वाचली. जज साहेब, ही रवीनाची स्विगी आणि झोमॅटो अकाउंटचा सर्टिफाईड स्टेटमेंट आहे, जे राहुलच्या क्रेडिट कार्डला लिंक आहे. 15 तारखेला डॉमिनोज पिझ्झाचा ऑर्डर, 16ला 8 वाजता करी हाऊसमधून चिकन बिर्याणीचा ऑर्डर, 17ला सकाळी डबल चीज बर्गर आणि फ्राईड राईस. टोटल बिल 4500 रुपये. कोर्टात अचानक शांतता पसरली. रवीनाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला.
तिचे वडील थक्क झाले. प्रियाचा आवाज घुमला. युअर ऑनर, ही तर खोलीत बंद होती. मग ह्या ऑर्डर्स काय खिडकीतून डिलिव्हरी झाल्या होत्या का? जज साहेब म्हणाले. रवीना उत्तर द्या. रवीना हडबडत म्हणाली, ते कदाचित राहुलने मागवले असेल. मोबाईल लोकेशन आणि IP ॲड्रेसवरून कळतं की ऑर्डर तुमच्याच फोनवरून झाल्या आहेत रवीना. OTP सुद्धा तुम्हीच दिला आहे. रवीनाकडे आता काहीच उत्तर नव्हते. प्रियाने पुढचा प्रश्न विचारला. रवीना, तुम्ही आरोप लावला की 12 नोव्हेंबरला दुपारी तुमच्या सासऱ्यांनी तुमच्यासोबत असभ्य वर्तन केलं. हो, रवीनाने नजर चोरत म्हटलं. ते फार निर्लज्ज व्यक्ती आहेत. रघुनाथरावांच्या डोळ्यात पाणी आले. प्रियाने एक फाईल आणि एक पेनड्राईव्ह जज साहेबांसमोर ठेवली. जज साहेब, हे शहरातील नामांकित हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टरांचे ॲफिडेव्हिट आहेत आणि ही रघुनाथरावांच्या ECG रिपोर्टची सर्टिफाईड कॉपी आहे. 12 नोव्हेंबरच्या 1 वाजेपासून 4 वाजेपर्यंत रघुनाथराव हॉस्पिटलमध्येच होते. या रिपोर्टसोबत CCTV फुटेजसुद्धा ॲडजस्ट आहेत. प्रिया रवीनावर वादळासारखी तुटली. तुला सन्मानित शिक्षक आणि पितातुल्य सासऱ्यांवर आरोप लावताना लाज वाटली नाही का? रवीना घामाने भिजली होती. तिच्या वकिलाने उभे राहून विरोध करण्याचा प्रयत्न केला. युअर ऑनर, हे दस्तावेज नकली असू शकतात. जजसाहेबांनी रागावून त्यांना खाली बसवलं. प्रियाने शेवटचे घातक शस्त्र काढले. युअर ऑनर, या कोर्टाच्या महिला सुरक्षा कानूनाचा आणि पोलिसांचा वापर एका मोठ्या वसुलीसाठी करण्यात येत आहे. मी कोर्टाच्या परवानगीने एक व्हिडिओ क्लिप प्ले करू इच्छिते. परवानगी मिळताच प्रियाने एक स्पीकर ऑन केला. संपूर्ण कोर्टाच्या शांततेला कापत रवीनाचा तो भयानक आणि नीच आवाज घुमू लागला. ऐकले आहे, म्हातारा मरणार आहे. बघ राहुल, अजूनही वेळ आहे. 80 लाखांच्या जागी 50 लाख दे आणि केस रफादफा कर. कमीत कमी तुझा बाप निवांत मरू तर शकेल, नाहीतर त्याची अर्थीसुद्धा हातकडीतच उठेल. हे ऐकताच रवीना आणि तिचे वडील घामाघूम झाले. तिच्या डोळ्यात भीती होती. मला माफ करा. मला माझ्या वडिलांनी सांगितले होते हे सगळं करायला, जेणेकरून राहुल आणि त्याचे वडील घाबरून 80 लाख रुपये देतील. माझा काहीच दोष नाही. मी त्यांच्या बोलण्यात आली होती. गप्प बस, जज साहेब जोरात हातोडा आपटत म्हणाले. जेव्हा तू पोलीस स्टेशनला खोटी FIR लिहत होती तेव्हा काय तुझी अक्कल घास खायला गेली होती का? तू खोटं बोलून दर महिन्याला 30,000 रुपये पोटगी घेतलीस. तू एका निर्दोष माणसाची नोकरी घालवलीस. त्याच्या म्हाताऱ्या बापाला हार्ट अटॅकपर्यंत पोचवलं आणि आता स्वतःला निर्दोष म्हणत आहेस. जज साहेबांचा संताप 7व्या आकाशावर होता. त्यांनी त्या पोलिसाकडे बघितले ज्यांनी बिना तपासणी राहुलला जेलमध्ये टाकले होते. इन्स्पेक्टर आता घामाने भिजला होता. जज साहेब म्हणाले, मी तर तुझ्यावर वेगळी कार्यवाही करेन, पण आत्ताच्या आत्ता ह्या मुलीच्या वडिलांना अटकेत घ्या. यावर जबरदस्ती वसुली आणि कोर्टाला भडकवण्याबद्दल कार्यवाही ह्याच कोर्टात केली जाईल. आत्तापर्यंत राहुलच्या वडिलांना जेलमध्ये बघण्याचे स्वप्न होते. आज त्याच्याच हातात लोखंडी हातकड्या पडणार होत्या. रघुनाथरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी हात जोडून देवाला आभार मानले. सावित्रीताईंच्या चेहऱ्यावर समाधान होते. आता जजसाहेबांनी ऐतिहासिक निर्णय द्यायला सुरुवात केली होती. रवीनाद्वारे राहुलवर लावण्यात आलेले सगळे आरोप 100% खोटे आहेत आणि मनगढंत आहेत. सुरक्षेचे कानून अबला महिलांना वाचवण्याचे ढाल आहेत. त्यांनाच रवीना आणि तिच्या परिवाराने या निर्दोष लोकांना लुबाडण्यासाठी वापरले आहे. एका प्रतिष्ठित परिवाराची इज्जत निलाम करणे आणि एका वृद्धावर इतक्या खालच्या पातळीचा आरोप लावणे चूक नाही, तर एक खूप मोठे पाप आहे. म्हणून कोर्ट राहुलला रवीनाशी घटस्फोटाची परवानगी देत आहे आणि रवीनाला पोटगीची 1 फोटी कवडीसुद्धा मिळणार नाही. उलट जे 30,000 रुपये महिना तिने कोर्टाला खोटे बोलून घेतले आहेत ते सगळे पैसे 12% व्याजाने परत द्यावे लागतील. हा निर्णय ऐकताच रवीनाचा श्वास अडकला. पण खरा बॉम्ब तर यानंतर फुटला. जज साहेबांनी रवीनाच्या डोळ्यात बघत म्हटलं, एका निर्दोष माणसाची नोकरी घालवणे, त्याला मानसिक यातना देणे, एक वृद्ध बापाला हार्ट अटॅकपर्यंत पोहोचवल्यामुळे रवीना आणि तिच्या वडिलांना 50 लाखांचा जुर्माना राहुलच्या परिवाराला चुकता करावा लागेल. जर 60 दिवसात पैसे दिले नाहीत तर त्यांची सगळी संपत्ती जप्त करण्यात येईल. रवीनाच्या वडिलांना आता घाम फुटला.
पण कानूनचा हातोडा अजून थांबला नाही. जज साहेबांनी पोलिसांना आदेश दिला, खोटे सबूत आणि ब्लॅकमेलिंगच्या आरोपाखाली ह्या बाप लेकीवर लगेचच क्रिमिनल केस दाखल करून जेलमध्ये टाकण्यात यावे. जज साहेब आपल्या खुर्चीवरून उठले, पण आत जाण्याआधी थोडे थांबले. पूर्ण कोर्टरूमने हे दृश्य पाहिले, जे कदाचित आजवर कुणी पाहिले नसेल. जज साहेब रघुनाथरावांसमोर हात जोडून उभे होते. रघुनाथराव, आज हे कोर्टसुद्धा लज्जित आहे. सिस्टमच्या हलगर्जीमुळे तुमच्यासारख्या सन्माननीय व्यक्तीला पोलीस आणि कचेरीचे धक्के खावे लागले, यासाठी मी माफी मागतो. पण मला गर्व आहे, जर तुम्ही घाबरून त्या बंडखोरांना पैसे दिले असते तर उद्या त्यांनी दुसरे कुणाला तरी उद्ध्वस्त केले असते. तुम्ही या लढाईत स्वतःचा सन्मान नाही तर माहीत नाही कितीतरी निर्दोष लोकांचे जीवन वाचवले आहे. एवढे ऐकून पूर्ण न्यायालय टाळ्यांनी कडाडले. राहुल तिथेच न्यायालयाच्या बेंचवर बसून रडू लागला. 1.5 वर्षाचं हे दुःख आज अश्रूंच्या मार्गाने बाहेर येत होते. प्रियाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, रडू नको राहुल, आजपासून तुझे खरे आयुष्य सुरू झाले आहे. प्रियासुद्धा रडत होती. सुमित्राताईने त्या दोघांना छातीशी लावले. मागे पोलीस रवीना आणि तिच्या वडिलांना हातकडी लावून बाहेर घेऊन जात होते. रवीना किंचाळत होती, मोठमोठ्याने रडत होती, पण लेडी पोलीस कोणतीच दया न दाखवता तिला ओढून घेऊन जात होते. आज तिचे नाटक संपले होते. रघुनाथराव न्यायालयाच्या पायऱ्या गर्वाने उतरत होते. पुढच्याच हप्त्यात राहुलच्या कंपनीत त्याला परत बोलवण्यात आले, पण राहुलने हसत नकार दिला. ज्याने वाईट वेळेत साथ सोडली होती, राहुलला आता त्यांची गरज नव्हती. त्याने नव्या कंपनीत उच्च पदावर नोकरी मिळवली. त्या घटनेला आज पूर्ण 7 महिने झाले होते. रघुनाथरावांची तब्येत आता चांगलीच सुधारली होती. राहुलसुद्धा नवीन कंपनीत काम करू लागला होता आणि आपल्या आयुष्याच्या पाट्यावर परत आला होता. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळाच एकटेपणा बसला होता. एक भरलेल्या घराला उद्ध्वस्त होण्याचा आघात एवढा खोल होता की लग्नाच्या नावानेच त्याला आता घृणा व्हायला लागली होती. सावित्रीताई आपल्या मुलाचे पुन्हा लग्न करून देऊ इच्छित होत्या, पण जेव्हाही त्याच्या दुसऱ्या लग्नाविषयी बोलायच्या किंवा एखाद्या मुलीचा फोटो दाखवायच्या, तो फोटो बघायला सुद्धा नकार द्यायचा. असं म्हणून की जी व्यक्ती एकदा आगीत होरपळली असेल तो दुसऱ्यांदा कसा आगीजवळ जाईल. पण वकील प्रियासाठी त्याच्या मनात वेगळ्या भावना होत्या. प्रिया तर दर रविवारी रघुनाथरावांची तब्येतीची विचारपूस करायला येत असे. तिला बघताच राहुलच्या चेहऱ्यावर हास्य उमटायचे. खरं तर हे होतं की तो प्रियाला मनोमन प्रेम करू लागला होता, पण घटस्फोटित होण्याच्या हीन भावनेने त्याचे ओठ शिवले होते. प्रियासमोर येताच तो सन्मानपूर्वक दूर व्हायचा. एका मंगळवारी सकाळी सगळे शांततेत बसले होते. तेव्हाच बाहेरून पोस्टमॅनचा आवाज आला, रघुनाथराव बाहेर या, कोर्टातून एक लीगल नोटीस आली आहे, सही करून द्या. लीगल नोटीस? हा शब्द ऐकताच सावित्रीताईंना जणू झटकाच लागला. रघुनाथरावांचा चेहरा पांढरा पडला. रवीनाने जेलमधून नवीन चाल खेळली तर नाही ना? ते भयानक दिवस परत तर येणार नाही ना? राहुल परतच बाहेर आला. त्याचे हात थरथरत होते. त्याने सही करून लिफाफा घेतला. लिफाफा बघून राहुल चकित झाला. सावित्रीताई म्हणाल्या, वाच बाळा, काय लिहिले आहे? सगळं ठीक तर आहे ना? जसजसं राहुल तो कागद वाचत होता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते आणि अचानक त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. तो जमिनीवर गुडघ्यांवर बसला. का रडतोयस बाळा? काय झालं? काय लिहिले आहे यात? सावित्रीताईंनी घाबरत विचारलं. राहुल अश्रू पुसत लीगल नोटीस जोरात वाचू लागला. मिस्टर राहुल, तुमच्यावर धारा 420 नुसार एक निडल वकिलाचे हृदय चोरण्याचा आरोप आहे. कारण की आरोपी आपल्या भावना बोलून दाखवण्यात असफल झाला, म्हणून ह्या वकिलाला नाईलाजाने ही कानूनी कार्यवाही करावी लागत आहे. सजा तुम्हाला वकील प्रियाच्या हृदयात कैदेची जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येत आहे. कोणत्याच जमानतीशिवाय तुम्हाला तुमचा गुन्हा आणि कैद मान्य आहे. कागदाच्या शेवटी लाल सहीने एक हार्ट बनवले होते आणि प्रियाची सही होती. सावित्रीताई आणि रघुनाथराव मूर्तीसारखे उभे राहिले, ज्यांना आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ज्या लीगल नोटीसने एका क्षणासाठी त्यांचा जीवच काढून घेतला होता.
तीच लीगल नोटीस त्यांच्या घरासाठी सगळ्यात मोठा आनंद बनून आली होती. तेव्हा दरवाजावरून एक ओळखीचा आवाज आला. मग काय निर्णय आहे मिस्टर राहुल? शिक्षा मान्य आहे की नाही? सगळ्यांनी दाराकडे पाहिले. वकील प्रिया उभी होती. ओठांवर एक नटखट हास्य. सावित्रीताईंच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तिने प्रियाला मिठी मारली. वेडी, तू तर आमचा जीवच घेतला होतास ग. प्रियाने सावित्रीताईंचे पाय धरले आणि म्हणाली, न्यायालयात केस तर मी जिंकली होते, पण माझे हृदय तुमच्या साध्या भोळ्या मुलावर हारले होते. हे तर काही बोलतच नव्हते. मग मलाच या नोटीसचा आधार घ्यावा लागला. राहुल अजूनही जमिनीवर बसला होता. त्याच्या डोळ्यात ती चमक होती जी वर्षापूर्वी हरवली होती. तो उठला. हळूच प्रियाजवळ गेला. तिच्याकडे बघून प्रेमाने म्हणाला, वकील साहेबा, जर जन्मठेपेची सजा तुमच्यात कैद होण्यात आहे तर मी 7 जन्मांसाठी कैद होण्यासाठी तयार आहे. हे ऐकून रघुनाथराव खळखळून हसू लागले. 1.5 वर्षानंतर त्यांच्या घरात आनंद हास्य घुमलं होतं. काहीच दिवसात रघुनाथरावांच्या अंगणात फेरे घेत वकील प्रिया आणि राहुल कायमचे नवीन बंधनात बांधले जात होते. यावरून आपल्याला समजते की देवाच्या घरी उशीर आहे पण अंधार नाही. पण बघा कर्माचे फळ कसे मिळते. त्याच वेळी शहरातील सेंट्रल जेलमध्ये रवीना भिंतीला डोके टेकून हुंदके देत रडत होती. ती विचार करत होती की पैशांच्या लोभापायी तिने काय गमावले आहे. आता तिच्याजवळ एक फुटकी कवडीसुद्धा नव्हती. ना अलिशान जीवन होते, ना तो साधा भोळा नवरा होता जो तिला तळहाताच्या फोडासारखा जपायचा, आणि ना ते स्वातंत्र्य राहिलं होतं. प्रेक्षक मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? रवीनासोबत जे काही घडलं ते योग्य होतं का? तुमचे मत कॉमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.